अजित पवारांकडून पुण्यात भिडेवाड्याची पाहणी करण्यात आली आहे। सकाळीच भिडेवाडा आणि फुलेवाड्याची पाहणी करण्यात आली। काही दिवसांपूर्वी महापालिकेने भिडेवाडा ताब्यात घेतला। टिकणारं आरक्षण देण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं मराठा आरक्षणासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। तर आमंत्रण मिळाल्यास निश्चितच अयोध्येला जाणार असल्याचं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। काही नागरिक भेटले आणि ते म्हणले की आम्ही जायला तयार आहोत, फक्त आम्हाला वाऱ्यावर सोडू नका, आमची पर्यायी व्यवस्था करा आणि जवळपासच्या एरियातच करा। इथं काही अशा अडचणी आहेत की मालक वेगळा आहे आणि त्याची खोल्या आहेत किंवा त्याचे घर आहे, भाड्याने दुसरे लोक राहतात। तुम्हाला माहिती आहे की पहिल्यापासून असे भाडेकरू ठेवण्याची पद्धत आपल्यामध्ये आहेच। त्याच्यामुळं आम्हाला मालकाला पण समाधानी करावं लागेल, त्याच्याशी पण आम्ही चर्चा करू आणि जो भाडेकरू राहतोय त्या भाडेकरूची पण पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागणार आहे। आता तिसऱ्यांदा आरक्षण देत असताना यामध्ये कुठल्याही परिस्थितीत ते टिकाऊ आरक्षण असलं पाहिजे, हा प्रयत्न चाललेला आहे। म्हणून थोडासा त्याच्यामध्ये विलंब लागला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।